जलसंचय हे केवळ एक धोरण नाही, तर तो सामाजिक निष्ठेचा विषय आणि पुण्यकर्म आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। गुजरातमध्ये सुरत इथं आयोजित जलसंचय लोकसहभाग उपक्रमाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ करताना ते बोलत होते। जागरूक जनमानस, जनसहभाग आणि लोकचळवळ हीच या अभियानाची ताकद आहे, असं ते म्हणाले। जल संचय ये केवल एक पॉलिसी नहीं है, ये एक प्रयास भी है और यूं कहें तो ये एक पुण्य भी है। इसमें उदारता भी है और उत्तरदायित्व भी है। आने वाली पीढ़ियां जब हमारा आकलन करेगी तो पानी के प्रति हमारा रवैया ये शायद उनका पहला पैरामीटर होगा, क्योंकि ये केवल संसाधनों का प्रश्न नहीं है, ये प्रश्न जीवन का है। ये प्रश्न मानवता के भविष्य का है। जलसंरक्षण आणि निसर्ग संवर्धन हे आपल्यासाठी नवे शब्द नाहीत। आज निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्या वाटेला आलेली ही जबाबदारी तर आहेच, पण शिवाय आपल्या सांस्कृतिक चेतनेचाही तो भाग आहे, असं पंतप्रधान म्हणाले। भावी पिढ्या आपल्या वर्तनाचं मूल्यमापन आपल्या आचरणावरून करणार आहेत, त्यामध्ये जलसंचय हा पहिला मापदंड असेल, असंही पंतप्रधान म्हणाले। जलसंरक्षणाबाबत आपले पूर्वज किती जागरूक होते याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधलं। जलसुरक्षेचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी या उपक्रमामध्ये सामुदायिक भागीदारी आणि मालकी यावर भर देऊन पाण्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। हा उपक्रम संपूर्ण समाज आणि संपूर्ण सरकार या दृष्टिकोनातून प्रेरित आहे। गुजरात सरकारच्या नेतृत्वाखालील जलसंचय उपक्रमाच्या यशाच्या धर्तीवरती जलशक्ती मंत्रालय राज्य सरकारच्या सहकार्याने गुजरातमध्ये जलसंचय जनभागीदारी हा उपक्रम सुरू करत आहे। जलसुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी गुजरात सरकारने नागरिक, स्थानिक संस्था, उद्योग आणि इतर हितधारकांना एकत्र आणायचा प्रयत्न केला आहे। या कार्यक्रमाअंतर्गत गुजरातमध्ये सामुदायिक भागीदारीतून पावसाच्या पाण्याची साठवण करणारी 24,800 जलाशय बांधली जाणार आहेत। या पुनर्भरणा संरचना पावसाच्या पाण्याची साठवण आणि पाण्याची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी ती महत्त्वपूर्ण ठरतील।